मेळघाट अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील 324 गावांचा हा भाग. एका बाजूला निसर्ग सौंदर्याने नटलेला मेळघाट, तर दुसऱ्या बाजूला कुपोषण, बालमृत्यू, माता मृत्यूसाठी कुप्रसिद्ध असलेला मेळघाट. प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रथा परंपरा असतात. तशाच मेळघाट अमरावतीमध्ये बाळ जन्मले की तिसऱ्या चौथ्या दिवशी परिहाराला पूजा द्यावी लागते. परिहार म्हणजे भगत. या पूजेत रोख पैसे, कपडे, धान्य आणि कोंबडं द्यावं लागतं. पूजा जर दिली नाही तर भविष्यात काहीतरी मोठं संकट येईल अशी धारणा आहे. याच मेळघाटातील एका आदिवासी गावातील मनीषाच्या पहिल्या बाळंतपणाच्या वेळी पूजा दिली नव्हती, म्हणून ती सारखी आजारी पडायची. दुसऱ्या गरोदरपणासाठीही त्यामुळे अडचण येत होती असा तिचा आणि तिच्या कुटुंबाचा समज आहे. फिर हमने हमारी तबीयत खराब हो गए थे, तो फिर हमने डॉक्टर को एक बार बताए थे, तो उसमें भी ठीक नहीं हुआ. फिर उसके बाद हम पेरियर के पास गए. फिर पेरियर ने बोले कि तुम्हारा दाना देखना पड़ेगा, ये वो करना पड़ेगा. तो हमने बोले ठीक है. तो फिर दाना देखे तो फिर उन लोग ने हमारा रास्ता निकाला, ये वो करना पड़ेगा बोले. फिर हमने हाँ बोल दिया. तो फिर उन लोग ने फिर पूजा वगैरह निकाला. फिर हमने पूजा वन दिया, उसके बाद ठीक हुआ. मनीषा यांचे वजन गरोदरपणात 10 ते 12 किलो वाढणं अपेक्षित असताना केवळ 6 किलो वाढले. हिमोग्लोबिन फक्त 9.8 ग्रॅम आहे. खरं तर गरोदरपणाच्या काळात आईचं आरोग्य महत्त्वाचं. रक्ताचे योग्य प्रमाण असणं, ती ॲनिमिक नसणं, गरोदरपणात तिच्या वजनात योग्य वाढ होणं आवश्यक. पण यासाठी पुरेसा आणि पोषक आहार पाहिजे. पण इथेच तर अडचण आहे. डॉक्टर किंवा नर्स यांचा सल्ला घेण्याऐवजी परिहाराचा सल्ला महत्त्वाचा मानला जातो. तो जे सांगेल ते करायलाच लागतं, कारण त्याच्यावरचा गाढ विश्वास. शासनाच्या अमृत आहार योजनेतून मनीषा यांचा रोज आहार मिळतो. त्यामध्ये रोज अंडेही मिळते. पण अंडे खाल्ले तर बाळ मोठे होईल आणि डिलिव्हरीसाठी अडचण येईल आणि देवाचाही कोप होईल. म्हणून गरोदर महिलेने अंडी खाऊ नये असा सल्ला परिहाराकडून दिला जातो. मनीषाही तिला अमृत आहारातून मिळालेली अंडी घरातील इतरांना देते आणि फक्त डाळ खिचडी खाते. मेळघाटातील याच गावातील सरवंती 8व्या महिन्याची गरोदर आहे. भगताकडे गेला होता का विचारल्यावर चेष्टेने हसत सरवंतीताईंनी उलट तपासणीच केली. वो पेरियर है, वो तू बोल रहा कि नहीं अभी वो है. तो इसके पास तो धागा जरूरी है. तो फिर ये धागा बांधे तो अपने को क्या देना पड़ता है? इसके बगल मैंने बकरा को दिया इसके लिए. हाँ, इसको मांगा कि नहीं इसके लिए. कितना बड़ा बकरा दिया? बारी है वो इतनी. तुम्हारे पास था बकरा? पैसे से लिया. अच्छा, कितने पैसा? 4.5. अच्छा, लेकिन तुम तो बेटी है ना? हाँ, तुम्हारे पापा ने किया ना? बेटी है तो क्या हुआ. हाँ. वो उसमें जो भगवान से अपन मांगते कि नहीं. हाँ. तो जो वरदान अपन उसने दिया कि फिर वो अपन को देना पड़ता. ऐसे बेटी है तो नहीं देंगे, वो थोड़ी है. वो भगवान मांगता ना लाओ करके. अभी ये बताओ कि शादी होने के बाद कितने साल गए बच्चा नहीं हुआ? 4 साल. परिहाराने मंतरलेले गंडे दोरे गळ्यात हातात बांधल्याने बाई गरोदर होते. बाळ बाळंतीण सुरक्षित होत असल्याचा समज आहे. अशा कितीतरी आरोग्याच्या खऱ्या समस्येकडे दुर्लक्ष केलं जातं आणि लोकांना अशा भगत, परिहार, भोंदूंच्या आहारी जावं लागतं. हे किती भयानक आहे. आणखी एक घटना अशीच कमलाताईंची. अगोदर 4 लेकरे, हे 5वं बाळंतपण. ही 5वी डिलिव्हरी बैरागडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली. जन्माच्या वेळी बाळाचं वजन 2 किलो 100 ग्रॅम, म्हणजे जन्मताच कमी वजनाचं बाळ. आईच ॲनिमिक असेल तर बाळही कमी वजनाचं जन्माला येणार ना. कमलाधिकार यांच्या बाळाला खोकल्याची लागण झाली होती. सरकारी दवाखान्यातून सेवा मिळण्यात येत असलेल्या अडचणींमुळे दवाखान्यापेक्षा तिथल्या भगत आणि परिहारावरच जास्त विश्वास आहे.
संस्थेच्या कार्यकर्त्यांनी विनंती करून बाळाला सरकारी दवाखान्यात नेलं, पण आम्ही 1च आठवडा दवाखान्यात थांबणार, त्यापेक्षा जास्त थांबणार नाही. 1 आठवड्यात ते बरं झालं किंवा नाही झालं तरी पण आम्ही माघारी येणार, या बोलीवर त्यांनी बाळाला ॲडमिट केलं. उपचार पूर्ण होण्याच्या आधीच ते घरी आले. कमलाताई ही अंधश्रद्धेच्या बळी. घरी आल्यावर परिहाराकडे जाऊन धागा बांधून आणि पाणी पाजून आणलं. अर्थात डॉक्टरांच्या उपचाराने बाळाची तब्येत सुधारतीये. पण आदिवासी भागातील सरकारी आरोग्य यंत्रणा कधी सुधारणार? आणि लोकांच्या मनात विश्वास तयार होणार का की भूमका, परिहार, भगत यांच्या अंधश्रद्धेच्या आहारी जावं लागणार? हा प्रश्न तसाच शिल्लक राहतो.